हाय मैत्रिणींनो. चला बघूया, आज काढली आहे घराची साफसफाई केली आहे. घरामध्ये खूपच जाळ्या झाल्या होत्या, खूपच घाण झाली होती. बघा अशी केली मी साफसफाई. कांदे निसले, थोडे लसूण निसला. धूळ पण भरपूर झाली होती घरामध्ये, त्यामुळे ही आहे कांद्याची दुरडी आणि हा आहे लसूण. कुठे ठेवायचा, खाली पेपर आतरला, नंतर त्याच्यावरती ठेवला. घरामध्ये खूपच जाळ्या होतात, पत्र्याच्या घराला लगेच जाळ्या होतात. साफसफाई केली, डब्बे पुसून घेतले, थोडंसं रॅकवरचा पसारा काढला. ते साफसफाई पण छान नाही वाटत. स्वच्छ जिथे असते तिथे लक्ष्मी थांबते असं म्हणतात, ते पण खरं आहे. डब्बे पुसून घेत आहे, डब्बे ठेवत आहे, इकडले इकडं, इकडले इकडं भरून. तर बायका जास्त किचन रूम मध्येच राहतात, त्यामुळे किचन घर हे स्वच्छ करावंच लागतं. तर मला तर सर्वात जास्त किचन घरामधलंच काम करायला आवडतं. सर्व बायका असंच करतात. किचन घर हे स्वच्छ असलंच पाहिजे. जाळ्या होतात घरामध्ये, बायका म्हणतात एक काम केलं की बसायचं, पण एक काम नसतं बायांच्या पाठीमागे, भरपूर कामं असतात. हे बघा डब्बे पुसून घेतले थोडेसे, खूपच घाण झाली होती, धूळ झाली होती डब्यावर. हे बघा डब्बे काढले आहे. कोणी कोणी केली आता श्रावण महिन्याची तयारी. मी तर केली बाबा, तुम्ही केली का नाही माझ्या मैत्रिणींनो? हे बघा इकडं असं ठेवले आहे, छान वाटते का? ही अशी घाण झाली होती घरामध्ये, खूपच घाण झाली होती. त्यामुळे मी आज राडाच काढला होता, पसारा काढला होता, थोडा रॅक पुसून घेतला, डब्बे पुसून घेतले स्वच्छ कापड घेऊन. बघा कशी धूळ झाली आहे, कितकाली धूळ निघत आहे डब्यावरून. सारखं घेते मी, तरी पण 15-15 दिवसाला घेते सारखी पुसून डब्बे, तरी पण असं म्हणतात की द महिना आहे आणि काम महिना आहे. आपण केलेलं काम तर दिसतच नाही, बायकांनी केलेलं काम हे दिसतच नाही. डब्यावर किती धूळ झाली आहे. जाळ्या पण भरपूर झाल्या होत्या, पत्र्याच्या घराला तेव्हा जाळ्या पण होत्या. चकचक ठेवावं वाटतं. मला तर खूप आवडतं किचन घरमधलं काम करायला. कुणाकुणाला आवडतं किचन घरमधलं काम करायला. छोटंच असावं किचन, पण सुंदर असावं, छान. मला पसारा घेतला जसा आवडतं ठेवायला, बघायला पण छान वाटतं आपल्याला. पेपर टाकले नंतर मी खाली, त्याच्या खाली डब्याखाली पेपर आतरले होते. हे बघा पेपर आतरले सगळीकडे डब्याखाली. पेपर आतरून अशा प्रकारे मी डब्बे ठेवले, जिथल्या तिथे ठेवले डब्बे. थोडी चेंजिंग केली डब्बे ठेवण्यामध्ये. छोटे छोटे डब्बे कामाचेच ठेवले वर. ज्याचं काम नव्हतं ते ठेवून आले दुसऱ्या रूम मध्ये. हे बघा लहान मोठे डब्बे कसे वाटतात, चमकतात का डब्बे?
एका डब्यामध्ये होते चिप्स, एका डब्यामध्ये होत्या डाळी. कशी धूळ झाली मी तर बघितलातच. कुणाकुणाला आवडतं किचन घर साफ करायला सुंदर असं दिसावं म्हणून. हे बघा अशा प्रकारे ठेवले मी डब्बे. पलीकडे पेपर टाकायचे राहिले होते, तिथे पण पेपर टाकून घेतले. थोडेसे राहिले होते लावायचे डब्बे. नंतर आमच्या यश पण आला होता शाळेमधून. त्याची गडबड होती बिस्किट खाण्याची आणि माझी होती काम करण्याची. हे पेपर टाकले नंतर खाली भांड्याखाली. नंतर लावले भांडे एक 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 ग्लास एकीकड, वाट्या एकीकड, डब्बे एकीकड, पराती एकीकड. रॅक आहे माझा छोटासा, पण त्या रॅकमध्ये सगळे भांडे बसतात. सगळे भांडे रॅकमध्येच लावते. इकडे तिकडे नाही लावा वाटत, ठेवा वाटत नाही इकडे तिकडे. असे लावले भांडे मी. बायकांचं घर मन रमणारं घर म्हणजे किचन घर. जास्त करून तर तिथे किचन घरमध्येच काम असतं, इकडं नसतेच काम. तांबे ठेवले एकीकड, ग्लास एकीकड ठेवले, वाट्या एकीकड मांडल्या. कसं वाटतं माझं पसारा तेन ठेवलेलं तुम्हाला? तुम्ही काढलो का नाही जाळ्या तेन घरातल्या, स्वच्छ केलं का नाही? माझा व्हिडिओ कसा वाटतो? तुम्हाला आवडतो का माझा व्हिडिओ? कमेंट्स करून सांगा कोणाकोणाला आवडतो, कोण कोण बघते. कसा वाटला? बेल आयकॉनला क्लिक करा.